श्री रावसाहेब दानवे साहेब आपल्यासोबत आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांची मुलाखत केली होती तेव्हाच ते म्हणाले होते की निवडणुका येतात जातात, राजकारणात आपण सक्रियपणे राहायला हवं आणि आज त्यांच्याकडे दुहेरी आनंद आहे. पण मला थोडं वेगळंच विचार आहे की एवढा प्रदीर्घ तुम्ही राजकारणात चालवताय, 132 आकडा आला आणि पुन्हा तुमचे सहयोगी मित्र वगैरे मिळाले तर ते 138 होतं भाजपच्या कोट्यात. कुठलाही राजकीय पक्ष मुख्यमंत्री पद सोडणार नाही ना. हे बघा, कोणत्याच एका पक्षाचं सरकार येण्याची सध्याची दिशा नाही, ना तर केंद्रात ना तर राज्यात. आणि भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की ज्याने 23 पक्षाचं सरकार चालवलं आहे. अटल बिहारी वाजपेयीच्या काळात 23 पक्ष सरकार चालवलं आणि गेली 30 वर्षे भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती आहे. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की बिहारमध्ये आमची जास्त माणसं निवडून आले होते आणि नितीश कुमारांची कमी निवडून आले होते, पण आमची कमिटमेंट निवडणूक पूर्ण झाली होती की आमची कोणाची किती निवडणूक मुख्यमंत्री आमचे नितीश कुमार भाजपने पाळलं. आज भाजपने मित्र पक्षासह निवडणूक लढलेली आणि त्यामुळे आमचे मित्र पक्ष आणि आम्ही एकत्र बसू. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आपल्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवून आमचा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल. राष्ट्रवादी त्यांच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलून मला टाळ देता निवडला त्यांनी, दोघांनी बहुतेक निवड. आणि संध्याकाळी 6ला शिवसेना बैठक बोलवते, त्यांचाही नेता निवडला जाईल. तिन्ही पक्ष आम्ही एकत्र निवडणूक लढलो आणि त्यामुळे कोणी एक जण आमचा मुख्यमंत्री आहे असं कोणी म्हणणार नाही. तर आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते निवडल्यानंतर ते तिन्ही नेते एकत्र बसतील. आमचे श्रेष्ठ नेतृत्व जे आहे त्या नेतृत्वाला सांगतील की आमचा असं मत आहे आणि मग नेतृत्व जो निर्णय देईल तो नेता मुख्यमंत्री होईल. अशी स्थिती आहे. म्हणजे बिहारचा तुम्ही उल्लेख केला, बिहारचा संबंध नाही आता महाराष्ट्र. बिहारला निवडणूक पूर्व आम्ही जाहीर केलं होतं की भावी मुख्यमंत्री आम्ही आहे. यावेळेस निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून आम्ही निवडणूक लढलेलो नाही. आम्हाला एनडीएला तुम्ही मतदान करा ही थीम घेऊन आम्ही ही निवडणूक. नाही, पण याच्या आधी निवडणुकीच्या आधी एक इंग्रजी शब्द देवेंद्र फडणवीसांनी अनेक मुलाखती वापरलाय, तो आहे इनकम्बंट मुख्यमंत्री. आमच्या महायुतीचा चेहरा हे श्री एकनाथ शिंदे आहेत, तर त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढत आहोत. आणि काल प्रेस कॉन्फरन्समध्ये सीएम ह्या शब्दाचा त्यांनी एक वेगळा संदर्भ महाराष्ट्राला सांगितला, तो आहे कॉमन मॅन. ते असं इंडिकेट करत होते की कॉमन मॅनच्या नेतृत्वात खाली झालेली निवडणूक असल्यामुळं माझा तो पहिला अधिकार आहे. तुम्ही एवढे प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असल्यामुळे हे तर तुम्हाला कळतच नाही. मला इतकं तर वाकडं तिकडं कळत नाही. जे नीट कळतं मी तुम्हाला सांगतो. जे नीट कळतं ते सांगा की राज्याचा मुख्यमंत्री जो असतो आणि त्याचे जे अलायन्स पार्टनर असतात आणि जी निवडणूक लढवली जाते तो आमचा मुख्य माणूस असतो, मुख्यमंत्री. त्यांच्याच नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलो, नेतृत्वात त्यांची निवडणूक लढलो, त्याच्यामध्ये शंका नाही. पण आता निवडणुकीनंतर कोण हा विषय आमचे तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय करतील. पण मी प्रश्न विचारतो, 132 इतकं संख्याबळ आल्यानंतर आणि स्वतःच्या कोट्यातल्या जागा 6 दिल्यानंतर ते 138 होतं, तो कोणताही राजकीय पक्ष मुख्यमंत्री पद सोडणार नाही असा माझा पहिला प्रश्न होता. मुद्दा असा आहे की कोणा सोडलं अजून तर नाही, कोणाला दिलं हा निर्णय झाला नाही ना. आणि दुसरी गोष्ट, या तुमच्या वाक्यातून असं स्पष्ट होतं की तुम्ही आता एवढे असताना मुख्यमंत्री का होत नाही. पण आमचं धोरण आहे की ज्यांच्या सोबत आम्ही निवडणूक लढलो त्यांच्यासोबत तर बसावं लागेल, एकदा चर्चा तर करावं लागेल का परस्पर डिक्लेअर करून टाकायचं. ही आमची संस्कृती नाहीये. भारतीय जनता पार्टी एक संयम, शांतता आणि सगळ्यांना विचारात घेऊन निर्णय करणारा पक्ष आहे. आमच्या सोबत जे लढले त्यांना विचारात घेऊ आम्ही आणि आपला आपला प्रस्ताव समोर ठेवतील. जो प्रस्ताव सगळ्यांना मान्य होईल तो आम्हाला मान्य होईल. पण साधारणपणे असाच प्रस्ताव असू शकतो ना की नंबर्स इतके जास्त आलेले असल्यामुळे मुख्यमंत्री पद आमच्याकडे हवं. आणि तुम्ही म्हणताय ते मला कळतंय की तुम्हाला ह्या क्षणाला काय गोष्टी सांगायच्यात, महाराष्ट्राला काही सांगायच्या नाही. तर साधारणपणे ही भावना झाल्यानंतर मग 2 उपमुख्यमंत्री पद किंवा सत्तेचा असं वाटतं. तो अधिकार मला नाही. किती उपमुख्यमंत्री पद राहतील आणि किती मंत्रिमंडळात सदस्य राहतील, कोणाचे किती सदस्य राहतील, हा अधिकार ज्यांना आहे त्यांना प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. एक महाराष्ट्रानं कालपासून एक विश्लेषण बघितलंय की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने एक विक्रम केला. सलग 3 वेळेला 100 पेक्षा अधिकच्या जागा निवडून आल्या, 2014, 2019, 2024. आणि त्यांच्या संदर्भात महाराष्ट्राचं सामाजिक जे स्ट्रक्चर आहे त्यातली जी एक नकारात्मक तिची भावना होती तीही आता निघून गेलेली, अशा पद्धतीची पण चर्चा.
त्यांच्याबद्दलचं सामाजिक नाकारता पहिल्यापासून नाही आहे. ती निर्माण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला आणि एका विशिष्ट काळापर्यंत तो प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला. पण आता निवडणुकीच्या निकालानंतर त्या प्रयत्नाला या राज्यातल्या जनतेनं उत्तर दिलेलं आहे की देवेंद्रजी हे भारतीय जनता पार्टीचे नेते, त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी निवडणूक लढली. त्या नेतृत्वाला आता राज्यातल्या जनतेनं मान्यता दिली. प्रश्न पक्षश्रेष्ठीचा आहे. त्यामुळं जी काही त्यांच्याबद्दलची निगेटिव्हिटी तुम्ही म्हणता ती आता निवडीच राहिलेली म्हणजे संपली आता. एक शेवटचा प्रश्न आहे माझा की वेगळ्या पातळीवरती तुमच्या ह्या विजयाचं आकलन झालं आणि कोणालाही अंदाज नसताना इतका मोठा मॅन्डेट तुम्हाला मिळाला. एक राजकारणी म्हणून, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून ह्या विजयातल्या 10-15 गोष्टीचा तुम्हाला खूप ठळकपणे दिसेल. पहिला मुद्दा आहे आणि मी अनेक वेळेस सांगितलेला आहे आणि निवडणुकीच्या भाषणामध्ये सुद्धा मी तो वापरला की 2019ला ज्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये या राज्यातल्या जनतेने स्पष्टपणानं भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला मतदान केलं होतं आणि राज्यातल्या जनतेला अपेक्षित होतं की या निवडणुकीत आता भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार येईल. त्यावेळेस तर आम्ही घोषणा केली होती की आमचे भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. पण दुर्दैवानं 3 वाजता उद्धव ठाकरे साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की माझी सारी पर्याय होईल आणि पुढे तुम्हाला माहिती की संघाशी संगत केली, एक अनैसर्गिक सरकार जन्माला आलं. 2.5 वर्ष ते सरकार चाललंय. 2.5 वर्षाचं ते सरकार आणि त्यांच्यानंतर त्यांचं तुटलं ना आमचं तुटलं. आमचं सरकार जन्माला आलं. सरळ सरळ लोकांनी दोन्ही सरकारची तुलना केली. 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंना काय केलं आणि 2.5 वर्षात भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीनं काय केलं. एक विषय नाही, 10 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी गेले अनेक वर्ष आमचा शेतकरी वीज बिल माफ करा ही मागणी घेऊन जेलात गेलो आम्ही, आंदोलन केलं, मोर्चे काढले. वीज बिल माफ नाही झालं. हे बिल आमचं नव्हतं किंवा आमच्या आत्ताचे 30-35 वर्षाची वयाचे म्हणून त्यांचं बिल त्यांच्या आजोबाचं बिल आहे. कारण त्या काळामध्ये शेतीचा माल विकून आपला संसार गाडा नीट चालवून जो काही पैसा बिल भरला उरला पाहिजे होता तो बिलाला पैसा उरत नव्हता आणि मग ते बिल थकत गेलं. आजोबाचं बिल, वडिलांच्या नावावर वडिलांचं बिल आता आमच्या मुलांच्या नावावर यायला लागले. एका फटक्यात आमच्या सरकारने संपूर्ण बिल माफ करून पुढची 5 वर्ष आम्ही तुम्हाला बिल मागणार नाही अशी घोषणा केली. तर शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक एक. दुसरी गोष्ट, आम्हाला जर शेतीमध्ये वापरायला आणि पाणी द्यायला इलेक्ट्रिक मोटर लागत होती तर आम्ही कापूस, ज्वारी, बाजरी, मक्का विकून दुकानातून मोटर आणायचो 100% पैसे भरून. आणि आज सोलर पंप देण्यासाठी सरकारने 90% सबसिडी दिली. 10 लाखाचा पंप असेल तो 9 लाख रुपये सबसिडी दिली. म्हणजे आम्हाला आता घरातल्या उत्पन्नाचं काही माल विकून ते आणण्याची गरज नाहीये. आणि मग ते आणलाय आता सरकार देऊ लागलं. आम्ही भाषणात पाहिलं, लोकांनी वरात केली की आम्ही आणलाय पंप ऑनलाईन मागेल त्याला. एवढी मोठी सरकारने केली. 2 मोठे विषय झाले. वीज बिल माफ झालं, 90% पंप झालं, लाडकी बहीण 7,500 रुपये खात्यावर जमा, वयोश्री योजना आणली, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणल्या. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळं शेतीमध्ये सरकारनं गुंतवणूक केल्यामुळे शेती फायद्यात यायला लागली. आणि घर चालवण्यामध्ये जसे 3 सिलेंडर आम्हाला मोफत देणार आहे, तर घर चालवण्यामध्ये सुद्धा सरकारने आपली आर्थिक मदत केली. आणि त्यामुळं दोन्ही सरकारची तुलना केल्याच्या नंतर या राज्यातल्या मतदाराच्या लक्षात आहे की ते 2.5 वर्षापेक्षा 2.5 वर्ष चांगले. जर यांना निवडून दिलं तर पुढचे दिवस आणखी शेतकऱ्यासाठी, विद्यार्थ्यासाठी, औद्योगिक दृष्ट्या हे चांगले येतील असा विचार करून सरकार मतदारांनी आम्हाला मतदान केलं. तुमच्या विरोधी पक्षातल्या 3 महत्वाच्या व्यक्तीसाठी तुमचा काही संदेश? श्री राहुल गांधी, श्री उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब. आमचा संदेश एकच आहे की या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा पाहता जे काही आमच्या नेतृत्वाच्या विरोधात हे बोलले आणि जे काही संजय राऊतांचं वर्तन होतं, तर त्या नेतृत्वाला आमचं एकच म्हणणं आहे की आपण जे काही हे अशी वक्तव्य वगैरे जे करताय नेतृत्वाच्या बद्दल आणि महाराष्ट्राबद्दल की महाराष्ट्र हा महाराष्ट्राचा उद्योग गुजरातला चाललाय,
महाराष्ट्राची राजधानी हलवण्याची इच्छा आहे, ही महाराष्ट्राची बदनामी आहे. आतापर्यंत आमच्या काळामध्ये सगळ्यात जास्त परकी गुंतवणूक जर कुठं आली असेल तर ते महाराष्ट्रात आली. आतापर्यंत जो काही औद्योगिक क्रांती झाली इतर राज्याच्या मानानं ती महाराष्ट्रात झाली. आणि कर्नाटक हे त्यांचं राज्य आहे, कर्नाटकापेक्षाही महाराष्ट्रात गुंतवणूक जास्त आहे. तर महाराष्ट्राची बदनामी त्यांनी करू नये. आता आमचं सरकार आलं, एक विरोधी पक्षाची भूमिका जरूर त्यांनी बजवावी, पण चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणून या महाराष्ट्राचं नाव या देशात खराब होणार नाही एवढे जर त्यांनी पाळलं तरी हा त्यांच्यासाठी माझा संदेश आहे. पवार साहेबांना आयुष्याच्या ह्या टप्प्यावर एवढं राजकीय अपयश येईल असं वाटलं होतं? त्यांना काय अपेक्षित होतं माहीत नाही, पण मला असं वाटतं की आता या टप्प्यात त्यांनी या राज्यातल्या राजकारण्याला, या राज्यातल्या जनतेला एक सल्ल्याचं राजकारण केलं पाहिजे. राजकारण कमी आणि एक मोठेपणाचा सल्ला दिला तर राज्यातील जनताही त्यांचा ऐकल. आता जे काही विरोधी पक्षाबद्दल एकमेकाबद्दलची कटू भावना निर्माण झाली त्यात त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि वातावरण चांगलं ठेवण्याचं काम पुढच्या काळात त्यांनी करावं. राजकारण कमी करावं आणि सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या एक मोठा माणूस म्हणून त्यांनी एक मार्गदर्शन करावं असं आमचं मत आहे. आणि श्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे त्यांनी त्यांचं चिंतन करावं. दोघांनी, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांचा सल्ला घेणं कमी करावं. आणि संजय राऊत यांच्यासाठी काय मेसेज? संजय राऊतांचा सल्ला घेणं कमी करून टाकावं. त्याच्यामुळे शिवसेनाही फुटली, सरकारही गेलं, माणसंही पडले. आणि आता जर संजय राऊतांना जर ठेवलं तर उद्धव ठाकरेमध्ये आणि आदित्य ठाकरेमध्ये ना फुटफुट व्हायची शक्यता आहे मला. खूप आभार आहे. श्री रावसाहेब दानवे यांनी त्यांचं जे राजकीय आजपर्यंतचा सगळा अनुभव आहे तो महाराष्ट्रासमोर मांडला. श्री शरद पवार यांना दिलेला जो मेसेज म्हणेल मी, तो फार महत्वाचा मला या क्षणाला. मी राहुल कुलकर्णी, NDTV.